नागपूरच्या मेडिकल चौकात राहणाऱ्या वनिता बाबर नेहमीप्रमाणे आपल्या मैत्रिणीसह घरासमोर फिरत होत्या। त्याचवेळी दोन बाईकस्वारांपैकी एकानं वनिता बाबर यांना चाकूचा धाक दाखवत मंगळसूत्र हिसकावलं। ते बाईकस्वार पळून जात असतानाच न डगमगता वनिता बाबर यांनी त्यांचा पाठलाग केला, त्यांच्याशी झटापट केली। वनिता यांच्या या प्रतिकारामुळे दोघे गुंड घाबरले। तेवढ्यात तिथल्या स्थानिकांनीही त्यांना घेरलं। स्थानिकांनी त्यांना चोप द्यायला सुरुवात केली। त्यात एक जण निसटला पण एक जण पकडला गेला। मला लक्षात आलं की हा माझा मंगळसूत्र घेऊनच धावतोय, तर मी पण त्याच्या मागे धावली आणि जोरात ओरडली। माझ्या आवाजाने सगळे लोकही जमा झाले आणि समोरनेही काही लोक येऊन त्याला पकडला आणि पोलिसांना फोन केला। लगेच पोलीस आली आणि त्याला धरून घेऊन गेले। चोरांशी झटापटीत बाबर यांच्या पाठीला दुखापत झाली। बाबर यांच्या हिमतीमुळे एक चोर पोलिसांच्या ताब्यात सापडला। नागपूरमध्ये सोनसाखळ्यांच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। 2010 पासून 1152 घटनांची नोंद झाली आहे। यावर्षी आतापर्यंत तब्बल 173 घटना घडल्यात। त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पकडण्यात आलेल्या चोराच्या जबाबावरून पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावलाय। नीता बाबर हिने एक तिच्या गळ्यातली चेन चोरत असताना एक इसमास पकडलं। त्याचं नाव शेख अलिफ उर्फ जाल्या शेख आणि तिने तात्काळ पोलिसांना फोन केला। पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतलं। वनिता बाबर यांनी दाखवलेल्या असामान्य धाडसामुळे एका सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा छडा लावलाय। अशीच हिंमत समाजातल्या प्रत्येक महिलेनं दाखवली तर सोनसाखळी चोरीच्या प्रकारांना नक्कीच आळा बसेल। अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।